नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज इथे आपण बनवणार आहे चुरमुरेपासून झटपट कर्नाटकी स्टाईल सुशिला रेसिपी। कर्नाटकमध्ये जास्त करून नाश्त्यामध्ये सुशिला बनवतात। ते सुशिला अप्रतिम असते। तशा पद्धतीची सुशिला बनवूयात। कसं बनवायचं ते पाहूयात। त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे, 1 टमाटा आणि कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता इत्यादी आपण इथे घेतलेला आहे। तर इथे आपण सर्वप्रथम चुरमुरे घेतलं, त्याला आपण पाणी घालून धुवून घेऊयात। चुरमुरेला आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात। 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे चुरमुरेला। तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। धुवून एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे चुरमुरेला धुवून आपण घेतलेले आहे। तर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, त्याला आपण ठेचून घ्यायचे आहेत। शेंगदाणे ठेचून त्याची साल आपण काढून घ्यायचे। तर इथे आपण एक कढई ठेवली, कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलं। त्या तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरा घातलं 1 चम्मच। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण 1 चम्मच जिरा यामध्ये घातलेला आहे। छान तडतडू द्यायचे जिरेला। जिरे तडतडले की त्यामध्ये आपण मिरची घालूयात। इथे पाहू शकता मिरची घालूयात। मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात। केव्हाही कोणताही नाश्ता बनवत असो, मिरचीमध्ये थोडंसं मीठ घातल्याने नाश्त्याची चव अप्रतिम होते आणि दुप्पट होते। तर त्यानंतर आपण आता ह्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि कढीपत्त्यानंतर कांदा पण यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। 2 मोठे कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत। आता आपण हे सगळं परतून घ्यायचे व्यवस्थित। 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे परतून घ्यायचं आहे। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पहा माझ्या चॅनलवर। तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईलचे नाश्ता म्हणा, वडापाव रेसिपी म्हणा, असं अनेक रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवर। तुम्ही एकदा माझ्या चॅनलवर भेट देऊन येऊ शकता। तर आता इथे कांदा व्यवस्थित लालसर अशी झालेला आहे, त्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। इथे पाहू शकता कांदा एकदम लालसर असं झालेला आहे। आणि त्यानंतर आपण टमाटर घालूयात। टमाटर 1 मोठा आपण टमाटर इथं कापून घेतलेले आहे, ते यामध्ये घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान अशी परतून घ्यायची। टमाटर ही व्यवस्थित नरम झालेलं पाहिजे। आता इकडे आपण शेंगदाणेही ठेचून घेतलेले आहेत, त्याची साल आपण वेगळीकडे काढून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये मीठ घालूयात आणि शेंगदाण्याचं कूटही घातलेलं आहे। ओबडधोबड अशी ठेचून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि त्यामध्ये मीठही घातलं। मिठाच्या नंतर आपण आता यामध्ये चुरमुरे, धुवून घेतलेले चुरमुरे यामध्ये आपण घालायचे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे चुरमुरे घालून घेतली की आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ऑलरेडी आपण भाज्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे मिरचीमध्ये, त्यामुळे थोडंसं मीठ मी इथं घातलेलं नाही आहे। 1 चम्मच आपण ऑलरेडी घातलेलं आहे, म्हणून आपण थोडंसं नंतर घालून घेऊयात। इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा एकजीव करून घ्यायचा आहे। आणखीन थोडंसं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। 2 मिनिटासाठी आपण हे फ्राय करून घेतलं, तर गरमही झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर यामध्ये आता घालून घ्यायचं आहे। बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेतलं आणि आता आपला नाश्ता तयार आहे। आता आपण गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। इथे पाहू शकता एकदम भन्नाट अप्रतिम अशी रेसिपी आहे ही। कर्नाटकमध्ये जशी नाश्त्याला बनवतात तशा पद्धतीचा हा सुशिला रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि हा भन्नाट पद्धतीचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही जास्तीत जास्त शेअर करा। चला तर तुम्ही ही एकदा ना एकदा हा रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांनाच आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे। तर इथे पाहू शकता भन्नाट अशी ही आपली रेसिपी तयार झाली। गरमागरम आपण सर्व फॅमिलीसोबत ही बनवून खाऊ शकतो। आता आपण यावर कोथिंबीर घालूयात। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि निंबू घ्यायचा,
कापून घ्यायचं निंबू आणि गरमागरम हा नाश्ता एकदा तुम्ही बनवला तर पुन्हा पुन्हा बनवायची मी गॅरंटी देते. म्हणून तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, सर्वांनाच खूप आवडेल. आणि असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्कीच एकदा चॅनलवर भेट द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुशाल राहा, आनंदी राहा. चला तर भेटूयात असेच नवनवीन रेसिपीसोबत. आणि हां, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय. थँक्यू.